तर प्रभू रामचंद्राचा तो धनुष्य बाण तुमच्या आता याच्यात गेल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्याचं 25 ते 30,000 कोटीसाठी तुम्ही सांगतोय योग्य वेळ आहे, हे काय प्रकार आहे? आखरी याचे परिणाम बँकेवर पडतंय, लक्षात घ्या। आणि मग परिणाम पडल्यानंतर व्याजमाफीतून चुकला, पुढचं कर्ज भेटलं नाही तिथंही चुकला, आणि तिसरं सावकाराकडे लागलं तिथंही चुकला। पण काही बोलबच्चन नाही, पक्षाचे गुलाम, जाती धर्माचा आधार, त्याच्याशिवाय माणसं मेले तरी चालते, पण मी पक्षनिष्ठ आहे, बाप मेला तरी 72, नेता जिवंत राहायला पाहिजे, या भूमिकेत जो काही भारत चालला आहे त्याला आम्हाला तोडायचं आहे। बँका ह्या सामान्य माणसांना अडचणीत नाही आणल्या, बँका ह्या आजही तुम्ही पाहतोय, तो नाशिकचा आमचा मंत्री कोकाटे बोंबलतं ना, त्याच्यावर 13 कोटी कर्ज थकीत आहे कृषी मंत्र्यावर, आणि तो म्हणतो कर्ज भरा। ही नालायकी आहे। म्हणजे त्या नाशिकची जिल्हा मध्यवर्ती बँक जे घाट्यात आली त्याच्यातले फक्त 15 नेत्या लोकांच्या कर्जाच्या मुळं घाट्यात आली, सामान्य माणसाच्या पोटी कुठली बँक घाट्यात आलेली नाही। तुम्ही जगाच्या व्यासपीठावर तपासून जर पाहिलं तर ह्या सगळ्या अब्जोपती करोडपती लोकांनी ह्या बँक घाट्यात आणल्या। आता राईट ऑफ केलं, 1 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ केलं, म्हणजे बुडीत दाखवलं। हे काय सामान्य माणसाचा राईट ऑफ केला आहे? कसं आहे का आमच्यासाठी समित्या निर्माण करावं लागतं, पण मोठ्या लोकांसाठी मग कुठं होत्या लाडक्या बहिणीसाठी समिती नेमली, अनावापात्र कसे दाखवले मग, आणि बगर समितीचं आणि बगर याचं तुम्ही पैसे कसे वाटप केले? कोण जबाबदार आहे याला? काय नीतिमत्ता आहे सरकारची? हे मतं घेतले त्या लाडक्या बहिणीचे आणि मतं घेतल्यानंतर अपात्र केले, ही लायकी आहे तुमची?